जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील ग्रामपंचायत राजकारणात घडलेली नाट्यमय आणि थरारक घडामोड. पारगाव येथे सत्तेच्या समीकरणांनी अनपेक्षित वळण घेतले आहे. उपसरपंच नितीन मारुती ढोबळे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव आवश्यक मतसंख्या न मिळाल्याने अपयशी ठरला आहे. त्यामुळे ढोबळे यांनी आपले पद कायम राखत राजकीय कौशल्य सिद्ध केले. तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचे आणि मोठे गाव म्हणून पारगावची ओळख आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्वेता किरण ढोबळे या अपक्ष उमेदवार म्हणून सरपंचपदी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 11, शिवसेनेचे 3 आणि 1 अपक्ष सदस्य निवडून आले होते. त्यानंतर नितीन ढोबळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. दरम्यान पंचायत समिती निवडणुकीत श्वेता ढोबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून विजयी झाल्यानंतर त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सध्या पारगावचे सरपंचपद रिक्त असून सत्तेच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर 7 एप्रिल रोजी ग्रामपंचायतीतील 12 सदस्यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदन देत उपसरपंच पदावर मनमानी कारभार, बैठका वेळेवर घेण्याचे आरोप केले आणि अविश्वास ठरवण्याची मागणी केली. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सोमवार दिनांक 13 रोजी नायब तहसीलदार शांता असवले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. ग्रामपंचायत अधिकारी के.डी. भोजने यांच्या उपस्थितीत गुप्त मतदान घेण्यात आले. या मतदानात ठरावाच्या बाजूने 10 तर विरोधाच्या 5 मते पडली. मात्र नियमानुसार ठराव मंजूर होण्यासाठी किमान 11 मतांची आवश्यकता होती. आवश्यक मतसंख्या न मिळाल्याने अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आणि नितीन ढोबळे यांचे उपसरपंच पद कायम राहिले. विशेष म्हणजे ठरावासाठी सुरुवातीला 12 सदस्यांनी सह्या केल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष मतदानात केवळ 12 मते पडल्याने 2 सदस्यांनी भूमिका बदलल्याची चर्चा रंगली आहे. या घडामोडीमुळे पारगावच्या राजकारणात क्रॉस वोटिंग हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या महत्त्वाच्या घडामोडी पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे बोलले जात असून उपसरपंचपदी नितीन ढोबळे यांना त्यांचा पाठिंबा मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या सरपंचपद रिक्त असल्याने आगामी काळात नवीन सत्ता समीकरणे आणि राजकीय रणनीती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लवकरच होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पारगावमधील हा राजकीय थरारक आंबेगाव तालुक्यासह जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहे. पारगावमधील या घडामोडीमुळे स्थानिक राजकारण ढवळून निघाले असून आगामी सरपंच निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.